नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपली फर्स्ट शिफ्ट संपलेली. आता आपण चाललोय घरी. रस्त्यात जाताना आपल्याला इकडे एक क्रिकेटची मॅच चालू आहे. कंपनीच्या मित्रांचीच मॅच ऑनलाईन चालू आहे. मोबाईल बघताय, आपल्याला भरपूर टाईम आहे. चला आपण जाऊया, जवळच आहे. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो इकडूनच्या क्रिकेटच्या मॅच कसं होतात आणि त्यांचं लाईव्ह चालू असतं मोबाईल. म्हणजे मित्र बाकीचे आहे ना, ते मोबाईलवर बघू शकतात. आपल्याला कसं कसं रस्ता सगळ्या मॅच ऑनलाईन होतात. चला तुम्हाला दाखवतो. ही समोरची कंपनी आहे मित्रांनो, मी भरपूर दिवसांपासून पाहतोय हिचं काम चालू आहे, पण अजून काय काम पूर्ण झालं नाही. काय माहीत कधी होतं आणि कोणती कंपनी. त्यामध्ये आपण काय करायचं. मित्रांनो, ही आहे सालवड प्रीमियम लीग. या ठिकाणी अशा मोठमोठ्या मॅच होत असतात मित्रांनो. बक्षीस खूप मोठं असतं. या ठिकाणी तुम्ही इकडं बघू शकता या कॅमेरामध्ये. इथून शूटिंगचं असतं. तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला, वाईड बॉल आहे, नो बॉल आहे, कॅच आहे, तर तुम्ही रिप्ले करून बघू शकता. जसं ऑन टी व्हीमध्ये असतं ना, थर्ड अंपायर बघू शकता. आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर तसं इथं पण थर्ड अंपायरची सुविधा करून दिलेली आहे. अशा प्रकारे मॅच असल्यामुळे मग मॅचमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ आणि काही होत नाही. आपल्याला काय डाऊट असला आपण डायरेक्ट अंपायर सांगून थर्ड अंपायर आपला निर्णय क्लिअर करू शकतो. मात्र चेस करण्यात आला, परंतु या मॅच मध्ये मॅच आदर्श पाटील काय तुफानी खेळी, वन साइड हिरो आपल्या पाहायला भेटेल. आदर्श काय म्हणणार या इनिंग बद्दल? काय नाही, आपला कॅच ड्रॉप झाला तिकडे ऑफ साईड स्कोर करू शकतो आणि खूप मोठा स्कोर झाला तर तरी पण समोरचा टीम डेंजर दिसपर्यंत होता. आपला शुभम होता की मला वाटवलं की 80-90 पर्यंत तरी पोहोचवतील, मॅच लास्टपर्यंत नेतील, पण झाला आता जिंकलो आम्ही. बघायला गेलं तर धावा भरपूर झाल्या होत्या, परंतु तुमच्या गोलंदाजाला देखील थोडाफार मार पडलाय. 70 पर्यंत धावा केल्या, म्हणजे या धावा नाही झाल्या तर गोलंदाजाला देखील चॅलेंज असेल. त्याबद्दल काय म्हणा? त्यांना मी सांगितलं होतं की 103ची मॅच आहे, ती काय 40-50 रन काढणार नाही, हे लास्ट पर्यंत 70, 80, 90 रन पर्यंत जाणार आणि शुभम जिथपर्यंत स्ट्राईकवर आणि बरेचदा स्ट्राईकवर असेल तिथपर्यंत प्रयत्न ठेवला की 20च्या खालती बॉलवर मार खायला त्याला मी दिली होती. हे लक्षात घेऊन प्रश्न, ज्याप्रमाणे पार्टनर सोबत एक चांगला असणार गरजेचं. मयूरच्या इनिंग बद्दल तू काय म्हणतो? मयूरने नक्कीच साथ चांगली दिली, त्याने आधी मॅच फ्री करून टाकली. माझ्या खेळीपेक्षा त्याने उलट जे लगातार दिले समोरच्यांना ते भारी होता. बेस्ट लक पुढच्या मॅच साठी. ते मॅन ऑफ द मॅच आदर्श पाटील. आपण जाऊया पुढच्या मॅच कडे. समालोचन कक्षामध्ये आदरणीय सन्माननीय मंडळची घरात आपलं समालोचन करण्यासाठी तयार आहे. इथे मात्र फटका तर चांगला इनफिल्डच्या वरनं ट्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू राहुल कुलकर्णी. इथे मात्र वाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला होता, ते मात्र बॅकफुटला गेले. कट शॉट इथे पाहायला मिळतोय. घुसखोरी टप्प्याचा बॉल होता, भिकावलेला आहे. ऑन साइडला चेंडू जातोय. वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रो. चौकार, 4 धावा. बघितलं ना मित्रांनो, कसं आहे आपले मित्र क्रिकेटचा आनंद घेत आहे. तर तुम्हाला आता अजूनसुद्धा चान्स आहे. तुम्ही लहान असाल आणि कॉलेजला असाल तर जो काही आपले छंद असेल ते पूर्ण करून घ्या. एकदा तुम्ही जॉबला लागला तुम्हाला पुन्हा चान्स भेटणार नाही छंद पूर्ण करण्यासाठी. आता फक्त रविवारी सुट्टी भेटते, त्या दिवशी जाऊन फक्त क्रिकेट बघणे आणि निघून येणे. आता पहा, कंपनीतून आलो, फक्त गेलो, आपला बघितला, आनंद वाटला, निघून आलो. तर मित्रांनो, तुम्ही आपले अवश्य छंद पूर्ण करा. छंद पूर्ण केले का टाईम भेटतो, कारण आता वेळ राहिला नाही किंवा छंद संपले जॉबमुळं. फक्त आता एकच जीवनामध्ये उद्दिष्ट राहिलं आहे, फक्त पैसा कमावणं. आता तुम्ही आपले छंद पूर्ण करून घ्या, कारण पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, पैसाच कमवायचा आहे. पण आता हा वेळ पुन्हा येणार नाही, पण आपले छंद पूर्ण करून घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो नक्की करा. धन्यवाद.